नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज ना मी तुमच्यासोबत आषाढी एकादशीचा व्लॉग शेअर करते. तर सकाळी सगळं आवरून आहे ना, मी पहिले मुलांचा नाश्ता बनवून घेतला. तर मी हे छोटे-छोटे पॅनकेक्स बनवले होते. म्हणजे व्हेजिटेबल्सचेच आहेत. कांदा, बीट थोडंसं टाकलं होतं, थोडासा शिमला टाकला होता आणि बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स करून हे पॅनकेक बनवले होते. यावेळेस रविवारी आषाढी एकादशी आली होती, त्याच्यामुळे रुटीन थोडंसं वेगळं होतं. तर मी आहे ना, पहिले मुलांचा नाश्ता केल्यानंतरच देवपूजा करून घेतली, कारण मग देवपूजा करायला बराच वेळ जातो. सगळे देव वगैरे घासून घ्यायचे आणि मग त्याला बराच वेळ जातो. आठवड्यातून एकदा तरी मी पितांबरीने देव घासून घेते आणि असं काही असेल एकादशी, चतुर्थी वगैरे, तर तेव्हा देखील मी पितांबरीने घासून घेते. देवपूजा माझी चालू होती आणि मी पहिले धूप लावून घेतली. इतकं प्रसन्न वाटतं ना त्या धुपाच्या वासाने आणि काम करायला देखील खूप छान वाटतं. आणि मेन असं काही असेल ना तर टी व्हीवरती छान असे म्हणजे भजन, अभंग वगैरे लावायचे किंवा छान छान गाणी लावायची देवाची. आणि आत्ता एकादशीची इतकी छान छान गाणी आलेली आहेत, तर ती लावून मी देवपूजा करून घेतली. पहिले मी सगळे देव आहेत ना पितांबरीने घासून घेतलेले आहेत आणि आता मी इथे सगळं काही लावून घेते. मी वेगळं असं काही नाही करत आहे. जसं आपला नॉर्मल दिवस असतो तसाच आहे. फक्त पूजा करताना आहे ना, मला असं वाटतं की मनामध्ये चांगले भाव यावे आणि मनामध्ये आहे ना काहीतरी चांगले विचार राहावे. त्यासाठी आहे ना मी म्हणजे थोडा वेळ जो आहे ना देवाजवळ घालव. तर आषाढी एकादशी आपल्याकडे खूप मोठी मानली जाते. संदीप पुण्याला होते तेव्हा ते त्यांच्या IT वारीला जायचे दरवेळेस. तर ते सगळं काही आम्ही दोघं पण मिस करतो आहे. खूप छान वाटायचं तिथे. पण इथे देखील घरामध्ये आहे ना, जितकं जमेल तितकं छान पूजा करायचा प्रयत्न करते, स्मरण करायचा प्रयत्न करते. तर मी इथे दिवा लावून घेतलेला आहे आणि विठ्ठल आणि रुक्मिणीचा सुंदर असा अभिषेक करून घेते. त्याआधी मी इथे तुम्हाला धूप दाखवते. मी ना आत्ता इथून मोगरा फ्लेवरची ही धूप घेऊन आलेली होती. तर इतका सुंदर स्मेल आहे ना याचा आणि इतकं छान वाटतं आणि खूप जास्त याचा असा खूप स्मोक होत नाही. आणि मला एक कमेंट आली होती की धुपाने तुमच्या घरामध्ये काळं होत नाही का? तर धूप जेव्हा तुम्ही लावता तेव्हा धूपदाणीचा वापर करा. जे काही काळं व्हायचं आहे ना, ती धूप होत असते आणि आपलं जे काही घरामध्ये भिंती वगैरे काही काळ्या होत नाहीत. तर तुम्ही धूपदाणी वापरा, कोणतीही वापरा, साधी जरी वापरली तरी चालेल, पण घर आपलं काळं होत नाही. तर मी इथे सगळी काही तयारी करून घेते. दुधाचा अभिषेक करून घेतलेला आहे. पंचामृताचा देखील अभिषेक करू शकतो, पण मी इथे दुधाचा अभिषेक केलेला आहे. जनरली मी एकादशीला दुधाचाच अभिषेक करते. तर बघा इतकं प्रसन्न वाटतं ना आणि असे चेहरे बघितले ना तर इतकं छान वाटतं. विठ्ठल आणि रुक्मिणी इतके सुंदर आणि त्यांना मी छोटे छोटे हे वस्त्र जे आहेत माझ्याकडे ते घालते. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, इथे मी पूर्ण अशी एक येलो कलरची थीम केलेली आहे. फुलं देखील मी ऑलमोस्ट सगळी पिवळीच ठेवलेली आहेत आणि खूप सुंदर आणि खूप छान वाटतं असं थीममध्ये केल्यावरती. आणि खालचं जे आसन मी टाकलेलं आहे ना, ते मी ब्लाऊज पीसच वापरते आणि ते मी रेड कलरमध्ये घेतलं. त्याच्यामुळे ना आसनावरती पिवळे फुलं खूप सुंदर दिसतात.
छोटीशी अशी पूजा घरातल्या घरी केली देखील खूप प्रसन्न वाटतं. इथे मी छोटंसं तुम्हाला व्ह्यू देते माझ्या देवघराचा. खूप सुंदर आणि खूप प्रसन्न वाटतं. तर माझी देवपूजा झालेली आहे. आता मी तुळशी वृंदावनाजवळ अगरबत्ती आणि दिवा लावून घेते. तर इथे ना मी अगरबत्ती नेहमी हा असा उभा जो डबा आहे ना त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवते. व्यवस्थित राहतात आणि पॅकेट्स जर आपण तसेच ठेवले ना तर आपल्याला सेम फ्लेवरचे पॅकेट्सच यूज करायला होतं. मग मी ह्या डब्यामध्ये आहेत ना वेगळ्या वेगळ्या फ्लेवरच्या ज्या अगरबत्त्या आहेत ना त्या याच्यामध्ये काढून ठेवते. जेव्हा जसं वाटेल ना तशी अगरबत्ती मी वापरते. तर मी हे एक तुळशी वृंदावन मागवलं होतं. इतकं सुंदर वृंदावन आहे हे. पूर्ण मातीचं आहे आणि मी याची शॉर्ट्स शेअर केली होती जेव्हा मला हे रिसीव झालं होतं. तर तेव्हा मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की तुम्ही कॅन्डल्स वापरू नका, तुळशीला आपला तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा. तर याचं जे देऊळ दिसतंय ना ते खूप छोटं आहे आणि माझ्याकडे आत्ता तरी खूप असा छोटा दिवा नाही आहे. मला परचेस करायला लागेल पितळेचा. तर मी म्हणूनच त्या दिवशी कॅन्डल ठेवलं होतं आणि आत्ता देखील आज तुम्ही इथे बघू शकता इतकी हवा आहे. माझ्याकडे अखंड दिवा देखील आहे, पण मी इथे खाली ठेवू शकत नाही कारण स्पृहासारखी येते आणि त्याचं जे वरचं जे काचेचं झाकण आहे ती काढून फोडू शकते. त्याच्यामुळे मी तो दिवा लावलेला नाही आणि आज खूप हवा होती त्याच्यामुळे मी इथे दिवा देखील लावलेला नाही आहे. पण मी इथे तुळशीला अगरबत्ती लावून छान अशी पूजा करून घेते. आणि हे जे वृंदावन आहे ना ते मी विलेज डेकोर यांच्याकडून ऑर्डर केलेलं आहे. पूर्ण हे मातीचं आहे आणि इतकं सुंदर कोरीव काम केलेलं आहे. आणि याच्या मागच्या बाजूला आहे ना महालक्ष्मीची छोटीशी असं कोरीव काम देखील केलेलं आहे, ज्याच्यामुळे वृंदावन इतकं सुंदर वाटतं. तर हे सांगायचं कारण म्हणजे आपण म्हणजे मी तरी भाड्याने राहते, पण मला असं वाटतं की माझ्या घरामध्ये देखील तुळशी वृंदावन सुंदर असं असावं. तर जे असे रेंटेड राहतात ना त्यांना असं छोटं मोठं लागतं की जे हलकं असावं. तर हे जे तुळशी वृंदावन आहे ना मातीचं हे हलकं आहे. आपण इकडून तिकडे कसंही मूव्ह करू शकतो, त्यासाठी मी हे घेतलेलं आहे. तर याची प्राईस मी सांगते, जर तुम्हाला अफोर्डेबल वाटलं तरच तुम्ही वेबसाईट चेक करा. हे 1900 रुपयाला मला रिसीव झालेलं आहे. विलेज डेकोर यांचं जे वेबसाईट आहे, त्यांचं इंस्टाग्रामचं जे पेज आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही नक्की शेअर करा, कारण मला बऱ्याच कमेंट्स यायला लागल्यात शॉर्ट्सच्या खाली की तुम्ही आम्हाला लिंक शेअर करा. तर शॉर्ट्समध्ये लिंक शेअर करता येत नाही आहे आणि कोणतीच लिंक क्लिकेबल नसते. त्याच्यामुळे मी तुम्हाला आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक शेअर करते. त्यांच्या वेबसाईटला बऱ्याच तुम्हाला वस्तू मिळतील मातीच्या, दगडाच्या. तर तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. तर इथे तुमच्यासोबत बोलता बोलता आहे ना स्पृहाचं काही सांगायलाच विसरले. तिला हळदी कुंकू लावायला इतकं आवडतं, कुंकवासोबत खेळायला खूप आवडतं तिला. फुलं दिसले की त्याच्यासोबत खेळायला खूप आवडतं आणि तिला म्हणजे मी जे काही करत असते ना ते सगळं काही तिला करायचं असतं. या उरलीला आज मी बऱ्याच दिवसांनी बाहेर काढलेलं आहे. म्हणजे ही मी टी व्ही युनिटवरती ठेवलेली आहे, पण ही अशीच असते. याच्यामध्ये फुलं वगैरे खूप रेअरली टाकते. तर आज खूप दिवसांनी मी हिला छान असं डेकोरेट केलेलं आहे, कारण एक निमित्त हवं असतं काहीतरी फुलं वगैरे घेऊन यायला. आणि मी बऱ्याच दिवसांपासून ही फुलं घेऊन आलेली होती. जेव्हा मी मार्केटमध्ये गेली होती तेव्हाच आणले होते. तर मी हे जे फ्रीजचे जे कंटेनर्स आहेत ना त्याच्यामध्ये ठेवले होते आणि फुलं इतकी फ्रेश राहिली होती, म्हणजे छान असं खाली टिश्यू पेपर पण टाकला होता मी. तर फुलं 8-10 दिवस झाले चांगली राहिली होती, तुम्ही इथे बघू शकताय. आणि मी काही रांगोळी वगैरे नाही काढली, मी फक्त फुलांनी आहे ना उंबरठा सजवून घेतला. तर आज बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना पितळेच्या त्या मी चांगल्या व्यवस्थित घासून तयारी केली होती. बराच वेळ गेला त्याच्यामध्ये, म्हणजे आदल्या दिवशीची तयारी होती. सगळ्या पितळेच्या ज्या वस्तू आहेत त्या मी पितांबरीने घासून ठेवल्या होत्या समईपासून उरलीपर्यंत. आणि अखंड दिवा देखील मी खूप दिवसांनी बाहेर काढलेला आहे. म्हणजे मी हा यूजच नाही केला आहे, कारण मला आहे ना खूप भीती वाटते याची काच फुटेल, कारण माझा ऑलरेडी एक दिवा फुटलेला आहे. त्यामुळे मी आहे ना हा खूप रेअरली काढायला लागली आहे. तर आज मी हा दिवा लावती आहे, तेलाचा दिवा. मला ॲक्च्युली हा दिवा तुळशी वृंदावनासाठी ठेवायचा आहे, पण नंतर मी वापरेन हा दिवा तुळशी वृंदावनासाठी, कारण जसं सांगितलं मी तुम्हाला सगळंच डिटेलमध्ये. तर मी एकदा घरात आहे ना पूर्ण धूप फिरवून घेते, जी मी उंबरठ्याला ठेवणार आहे ती. आणि छान वाटतं, प्रसन्न वाटतं आणि खूप वेळ वास राहतो मेन म्हणजे धुपाचा. आणि मला आहे ना पर्सनली धुपाचा वास घरामध्ये खूप आवडतो त्याच्यामुळे. तर मी इथे दिवा देखील बाहेर लावून घेते. माझं जे नेमप्लेट आहे ना
ती देखील ना असं त्याच्यावरती विठ्ठल आणि रुक्मिणीचं सुंदर असं छोटे छोटे असे स्टिकर्स लावलेले आहेत. खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर. आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी मी बाहेर उंबरठ्याला अगरबत्ती लावते, तर तेव्हा त्यांचं रोज सकाळी आणि संध्याकाळी दर्शन होतं. तर आज मात्र तिथे मी हा जो दिवा आहे तो ठेवणार आहे. म्हणजे दिवसभर दरवाजामध्ये तुळशीसमोर जसं आपण दिवा लावतो तसा उंबरठ्याला देखील एक दिवा राहील. तर ह्या दिव्यामध्ये बरंच तेल बसतं आणि मी आहे ना हा ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे. जसं म्हणजे तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल तर ॲमेझॉनवरती देखील अवेलेबल आहे. तर मी याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन. तर पितळेची भांडी अशी आहेत ना की आपण हे लाईफ टाईम वापरू शकतो. त्याच्यामुळे आहे ना तिथे इन्व्हेस्ट करायला काही वाटत नाही. म्हणजे धूपदाणी म्हणा किंवा दिवा म्हणा किंवा उरली म्हणा, ह्या अशा गोष्टी आहेत ना, ह्या आत्ताच परचेस करून ठेवल्या ना की ह्यानंतर अँटिकमध्ये अजून जास्त महाग होतील. म्हणजे सोन्याचा भाव येईल असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे आहे ना मला असं एखादी गोष्ट आवडली तर मी म्हणजे जास्त विचार करत नाही, घेऊन टाकते. आणि ज्याची आवड असते ना त्याची आपण काळजी देखील तशीच घेतो. तर जर आवड असेल ना तर नक्की हा वस्तू घ्या तुम्ही पण. तर मी दिवा बाहेर ठेवून घेते आणि संध्याकाळपर्यंत हा दिवा असाच राहणार आहे. तर चला, सगळीकडे दिवा वगैरे अगरबत्ती वगैरे लावून आता मी किचनमध्ये आलेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी बराच वेळ जातो. ज्या दिवशी उपवास असतो ना त्या दिवशी किचनचं काहीच काम नसतं, त्याच्यामुळे त्याला बराच वेळ मिळतो. तर मी इथे रताळे उकडून घेतले होते आमच्यासाठी दुपारी. आणि ड्रायफ्रूट्सची स्मूदी आम्ही ब्रेकफास्टला घेतली होती. त्याच्यामुळे आहे ना भूक लागत नाही खूप जास्त. आणि उपवास म्हणजे एकदम उपवास. संध्याकाळी फक्त साबुदाण्याचे वडे बनवणार होते. तर दुपारी आम्ही हे घेतल्यानंतर सगळं काही किचनमधलं आवरलं, थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर परत रोजच्या रुटीनमध्ये. कारण बराच वेळ जातो याच्यामध्ये देखील. आराम म्हटलं तरी एक मला अर्धा तासच आराम मिळाला, बाकी खूप जास्त नाही. पण तेवढा देखील इनफ आहे असं वाटतं. तर संध्याकाळी आहे ना मी सगळं काही आवरून, म्हणजे मी तुमच्यासोबत खूप जास्त काही क्लिनिंग वगैरे नाही शूट केलं आहे. मी डिशवॉशरमध्ये पटकन सगळी भांडी लावली होती आणि किचनचा ओटा जो काही आहे तो जास्त काही घाण झाला नव्हता, त्याच्यामुळे खूप जास्त काही काम नव्हतं. तर मी आहे ना ठरवलं होतं की मला ढोकळा बनवायचा. आणि मी एक व्हायरल व्हिडिओ बघितली होती इंस्टाग्रामवरती, तर तो मी ट्राय करायचा प्रयत्न केला. तर जसं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तशा पद्धतीने सगळं काही मी केलं. पण ढोकळा काय मला जमला नाही. कारण मी ढोकळा कधी बनवलेला नाही आहे आणि मला त्याचा काहीच अंदाज नाही आहे की तो कसा बनतो, काय बनतो. इन्स्टंट पीठ जे मिळतं त्याचा मी ट्राय केलेला आहे, त्याचा देखील माझा खूप रेअरली चांगला बनतो. त्यामुळे मी यावेळेस म्हटलं की चला ट्राय करूया. तर मी ते 1 वाटी बेसनमध्ये हळद, थोडंसं साखर आणि सिट्रिक ॲसिड घेतलेलं आहे. तर लिंबू देखील टाकला तरी चालतो. आणि याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा ॲड करून मी हे वाटून घेतलं आहे. तर मी हे व्हिडिओमध्येच बघितलं होतं आणि तसंच ट्राय केलं. मला वाटलं खूप छान होईल, पण अनफॉर्च्युनेटली मी तुमच्यासोबत आत्ता शेअर करते. त्याचं हेच रिझन आहे की माझं काहीतरी चुकलं आहे हे मला नक्की माहिती होतं. कारण जेव्हा मी याच्यामध्ये इनो ॲड केला ना पिठामध्ये, तेव्हा ते फुललं. पण जसं फुलायचं होतं आणि जसं त्यांनी दाखवलं होतं तसं नाही, माझे एकदम वेगळ्याच पद्धतीने ते फुललं होतं. तर मला थोडा अंदाज आला होता की हे चांगलं होतं आहे की नाही, पण म्हटलं ट्राय करावं. तर याच्यामध्ये काय चुकलं आहे आणि तुम्ही जर नेहमी ढोकळा बनवत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा की हा बेसनाचा ढोकळा कसा बनवायचा. तर मी इथे तुम्हाला दाखवते की मी इथे फेल झालेली आहे ढोकळा बनवायला. मी छान असं इनो टाकून फेटून घेतलं. त्याच्यानंतर जो डबा घेतला होता त्याला तेल लावून देखील मी याच्यामध्ये छान ठेवलं. एक 20-25 मिनटं मी याला वाफवून घेतलं. पण तरीही ढोकळा माझा चांगला फुलला. पण जेव्हा मी त्याला खोललं एक 25 मिनटांनी, तेव्हा ते एकदमच असं बसलं. म्हणजे जितका फुलला होता त्याच्या डबल तो परत बसला. तर माहिती नाही काहीतरी चुकलं आहे किंवा काहीतरी प्रपोर्शन चुकलं असेल मे बी. पण ठीक आहे, ट्राय केल्यानंतरच कळतं आपल्याला की काय आहे काय नाही. आणि मला माहिती आहे की तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना म्हणजे ढोकळा येत असेल, पण मी नाही आहे त्यातली, मला बिलकुल येत नाही. तर इथे दाखवते मी तुम्हाला तो कसा झाला होता. तर होताना तर खूप छान होता आणि नंतर जेव्हा मी त्याला खोललं तेव्हा तो एकदमच त्याचं जे पीठ आहे ना ते म्हणजे मे बी तो झाला नव्हता. तर संध्याकाळसाठी साबुदाणा वडा बनवायचा होता आणि एक साईडला ढोकळा ठेवला होता मी मुलांना नाश्ता द्यायला, पण नाही झाला तो.
मग मी त्यांना दूध वगैरेच दिलं मुलांना आणि म्हटलं आता नंतरच स्पृहासाठी डाळ खिचडी आणि आरुषला साबुदाणाचं खिचडी वडे वगैरे सगळं आवडतं, तर तो आम्ही जे काही खातो तेच खातो. त्यामुळे खूप जास्त असं मला नाही आला लोड. तर बघा, संध्याकाळी आरुष खेळायला गेल्यानंतर आहे ना, ही मुलगी कॉन्स्टंटली माझ्या मागे असते. मम्मी काय करते, कुठे काय करते, सगळं तिला इतकं सगळं काही माहिती असतं ना. म्हणजे तिला आहे ना, मी जेव्हा पण काही क्लिनिंग करत असते ना, स्प्रे वगैरे किंवा स्क्रब वगैरे, ते देखील ती आहे ना माझ्या मागे घेऊन फिरत असते. आणि मी जसं ड्रॉवरमध्ये सामान ठेवते ना, तसं इथल्या टीव्ही युनिटच्या ड्रॉवरमध्ये तिने सामान ठेवलेलं आहे तिचं. तर हा जो सेक्शन आहे तो पूर्ण तिचाच आहे. मी तिथे माझं काहीच सामान नाही ठेवलं आहे. तर घरामध्ये आपण म्हणतो की काम काहीच नाही आहे, म्हणजे जॉब करणाऱ्याच जॉब करतात, पण तसं नाही आहे. घरामध्ये इतकं काम असतं आणि 2 मुलांमध्ये म्हणजे बिलकुल पण असा स्वतःसाठी सेपरेट असा की बाबा बसले टी व्ही बघितलं आहे असा वेळ मिळतच नाही. मला खूप जास्त क्रेज होतं टी व्हीचं. मला खूप आवडायचं मूव्हीज वगैरे बघायला, सिरियल्स वगैरे भरपूर बघितलेल्या आहेत. पण आता त्या गोष्टींसाठी वेळ पण मिळत नाही आहे. पण असो, जसं लाईफ चालू आहे तसं चालू राहणारच आहे. तर मी इथे आहेत ना, पहिले साबुदाण्याचे हे जे पापड आहेत ना, ते मी तळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी वडे देखील बनवून घेतलेले आहेत आणि वडे इतके छान आणि क्रिस्पी झाले होते. मी जर तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली ना, तर आय नो माझी रेसिपीज तुम्ही बघत नाही, त्याच्यामुळे मी काही जास्त रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे, कारण हे एकदम कॉमन आहे. साबुदाणा वडे सगळेच बनवतात, त्याच्यामुळे मी रेसिपी वगैरे नाही शेअर करत आहे. पण मी तुमच्यासोबत रुटीन ब्लॉग शेअर करत होते, म्हणून मग जेवढं जमेल तेवढं शूट केलेलं आहे. तर मी इथे पहिले पापड तळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर वडे, आणि वडे खूप छान क्रिस्पी झाले होते. प्रमाण मी अंदाजानेच टाकलं होतं, पण छान झाले होते ते. तुळशी वृंदावनासाठी आहे ना सेपरेट अशी लिंक नाही आहे, पण त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे विलेज डेकॉर म्हणून. मी ती लिंक जी आहे त्यांची वेबसाईटची, ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की शेअर करेन. तुम्ही नक्की चेकआउट करा. रेंटेड राहत असेल तरी आपल्याला असं वाटतं की वृंदावन हवं आहे, तर ते तुम्ही नक्की तशाच पद्धतीचं आहे. खूप हलकं आहे. सो तुम्ही त्यांची वेबसाईट चेक करू शकता. तुम्हाला तिथे बऱ्याच वस्तू देखील मिळतील वेगवेगळ्या मातीच्या किंवा दगडाच्या. आणि बाकी पण काही गोष्टी ज्या ऑनलाईन मी परचेस करते त्याच्या देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की शेअर करेन. तर असा आषाढी एकादशीचा दिवस साधा सिंपल सुट्टीचा असल्यामुळे एकदम रिलॅक्स असं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.